हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे तुमचं सी एज्युकेटर्सच्या YouTube चॅनलवर. आज आपण 9 फेब्रुवारीचे करंट अफेअर पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. पहिला क्वेश्चन आहे, दुबई येथील आयोजित वर्ल्ड गव्हर्नमेंट मीट 2026 मध्ये कोणत्या भारतीय व्यक्तीला ग्लोबल टीचर प्राइज 2026 देऊन सन्मानित करण्यात आला आहे? आपण या वर्ल्ड गव्हर्नमेंट मीट बद्दल पाहिलं मागच्या कालच्या करंट अफेअर मध्ये म्हणजे शनिवारच्या करंट अफेअर मध्ये पाहिलं होतं जे की दुबईला ऑर्गनाइज झालेली आहे. तर यामध्ये ग्लोबल टीचर प्राइज कोणाला भेटलंय हे आपला प्रश्न आहे. त्याचं उत्तर आहे रुबल नागी. रुबल नागी या शिक्षण क्षेत्रातील हा नोबल मानला जाणारा पुरस्कार जिंकणाऱ्या दुसऱ्या भारतीय ठरल्या आहेत. त्यांनी झोपडपट्ट्यामधील भिंतींना लिव्हिंग वॉल्स लक्षात असू द्या लिव्हिंग वॉल्स ऑफ लर्निंग मध्ये रूपांतरित केलं आहे. नाव काय? रुबल नागी. आणि ह्या दुसऱ्या आहेत भारतीय. पुढचा प्रश्न, 100% विमा कवच इन्शुरन्स कव्हरेज प्राप्त करणाऱ्या भारतातील पहिला जिल्हा कोणता ठरला आहे? 100% विमा कवच. ठीक आहे, भारतातील पहिला जिल्हा. याचं उत्तर आहे अलवर, राजस्थान. 2047 पर्यंत सर्वांसाठी विमा या IRDAIच्या मोहिमेअंतर्गत राजस्थानमधील अलवर जिल्ह्याने 100% विमा व्याप्ती पूर्ण करण्याचा ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. पुढचा प्रश्न, अर्थसंकल्पात वृद्धांसाठी स्वातंत्र्य एल्डेज एल्डर एल्डरी बजेट एल्डरी बजेट सादर करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहेत? एल्डरी बजेट सादर करणारे भारतातील पहिले राज्य तर हे केरळ आहे. त्यांच्या अर्थसंकल्पामध्ये केरळने 2026-27 अर्थसंकल्पात 46,236.52 कोटी रुपयाचे विशेष एल्डरी बजेट मांडले आहेत. ते राज्याच्या एकूण बजेटच्या 19.60% आहे. लक्षात असू द्या, केरळ हे असे इनिशिएटिव्ह केरळ राज्य सुरुवातीला करत असतं. ICC अंडर 19 पुरुष क्रिकेट विश्वचषक 2026च्या अंतिम सामन्यात भारताने कोणत्या देशाचा पराभव करून सहावे जेतेपद मिळवले आहे? तर ते आहे इंग्लंड. इंग्लंडला शेवटच्या सामन्यात अंडर टी20 ICC पुरुष क्रिकेट विश्वचषक जिंकलेले आहेत. झिम्बाब्वे येथील झालेला आणि ही मॅच कुठे झाली? झिम्बाब्वेला. अंतिम सामन्यात भारताने 411 धावांचा विक्रमी डोंगर रचून इंग्लंडचा पराभव केला आहे. 14 वर्षाच्या वैभव सूर्यवंशीने आता यात 175 धावाची ऐतिहासिक खेळी केली आहे. लक्षात असू, वैभव सूर्यवंशी जे आहे ते एक वेळेस मागच्या कुठल्या तरी एका IPL मध्ये राजस्थान रॉयल्स कडनं खेळायला प्लेयर आहे तो. आणि खूप वंडरफुल परफॉर्मन्स केलं होतं त्यांनी त्या मॅच मध्ये सुद्धा. 100 केले होते, शतक केलं होतं का त्याच्या 100 प्लस काहीतरी केले होते रन्स. तर हा लक्षात असू द्या, वैभव सूर्यवंशी नाव. फक्त 14 वर्षाचा आहे तो. पुढचा प्रश्न, 6वी बॅडमिंटन आशिया टीम चॅम्पियनशिप 2026 BATC हे आयोजन कोणत्या शहरात करण्यात आलं आहे? 6व्या बॅडमिंटन आशिया टीम चॅम्पियनशिप 2026. तर याचं उत्तर आहे किंगडाओ, चीन. लक्षात असू द्या, चीन मध्ये केलेला आहे. ही स्पर्धा फेब्रुवारी 2026 मध्ये चीनमधील किंगडाओ येथे सुरू झाली असून भारतीय महिला संघ यात डिफेंडिंग चॅम्पियन म्हणून सहभागी झाला आहे. भारतीय महिला संघ. पुढचा प्रश्न, संरक्षण मंत्रालयाने हिरवा कंदील दाखवलेली माउंट अकोनकागुआ ही गिर्यारोहक मोहीम कोणत्या खंडातील सर्वोच्च शिखरासाठी आहे? लक्षात असू दे याचे नाव माउंट अकोनकागुआ. तर ही आहे दक्षिण आफ्रिका येथील. माउंट अकोनकागुआ अर्जेंटिना ही दक्षिण अमेरिका खंडातील सर्वात उंच शिखर म्हणजे 6,961 मीटर आहे. कर्नल हेमचंद सिंग यांच्या नेतृत्वाखाली भारतीय चमू या मोहिमेवर गेला आहे. भारतीय चमू याचं नाव आहे, जो की या मोहिमेवर गेला आहे. कोणाच्या? कर्नल हेमचंद सिंग यांच्या नेतृत्वाखाली. लक्षात असो, दक्षिण आफ्रिकेमध्ये आहे हा माउंट अकोनकागुआ. वायू शक्ती 2026
हा सराव भारतीय हवाई दलाद्वारे कोणत्या ठिकाणी आयोजित केला जाईल? नाव काय आहे? वायुशक्ती 2026. तर हे आहे पोखरण पोखरण राजस्थान. 27 फेब्रुवारी 2026 येथे पोखरण फायरिंग रेंज मध्ये हवाई दलाचा हा महासराव होईल, ज्याचा स्वदेशी प्रचंड हेलिकॉप्टर प्रथमच लाईव्ह रॉकेट फायरिंग करतील. लाईव्ह रॉकेट फायरिंग लक्षात असू द्या. पोखरण कशासाठी आहे? अणु अणुबॉम्बचा जो प्रयोग होता तो तिथे केला होता. ठीक आहे? लक्षात असू द्या. अणुबॉम्ब चाचणी 1, अणुबॉम्ब चाचणी 2. पुढचा प्रश्न, दरवर्षी जागतिक कडधान्य दिवस वर्ल्ड पल्स डे वर्ल्ड पल्सेस डे जागतिक कडधान्य दिवस कोणत्या तारखेला साजरा केला जातो? याचं उत्तर आहे 10 फेब्रुवारी. संयुक्त राष्ट्राद्वारे 2016 हे आंतरराष्ट्रीय कडधान्य वर्ष साजरे झाले होते. त्यानंतर 19 पासून दरवर्षी 10 फेब्रुवारी हा दिवस कडधान्याचे महत्व अधोरेखित करण्यासाठी साजरा केला जातो. पुढचा प्रश्न, रिक्लेमिंग इनक्रेडिबल अ ब्ल्यूप्रिंट ऑफ इंडिया टुरिझम अनक्लेम्ड थ्रोन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? रिक्लेमिंग इनक्रेडिबल अ ब्ल्यूप्रिंट ऑफ इंडिया टुरिझम्स अनक्लेम्ड थ्रोन या पुस्तकाचे लेखक आहेत नवीन कुंडू. मिस्टर MIC मॅन म्हणून ओळखले जाणाऱ्या नवीन कुंडू यांनी या पुस्तकात 2047 पर्यंतचे भारताचे पर्यटनाचे ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेत बदलण्याचा आराखडा मांडला आहे. लक्षात असू द्या, महत्वाचा आहे, टुरिझमचा आहे आणि 2047 पर्यंत ही अर्थव्यवस्था कशी बदलेल हे यांनी मांडलेलं आहे. हे टुरिझम संबंधात आहे. नाव काय आहे यांचं? नवीन कुंडू. ठीक आहे, थँक्यू. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर, आणि तुमच्या मित्रांनाही शेअर करा.